मारा करणार आहेत. तर मनीष तयार असेल बॅटिंग साठी. नॉन स्ट्राइक केनला आहे राजगुरू. ओ पहिला बॉल स्विंग केला गेलाय फायनलच्या दिशेने. बॉल चाललाय तिथे. जर पाहिलं गेलं मोठा फटका पाहायला मिळाला. बॉल जाईल सीमा रेषा पार. पहिलाच बॉल दर्जेदार चौकार या ठिकाणी पेश केला गेलाय. सुपर सुरुवात केली जाते पहिल्याच बॉल मध्ये. नक्कीच मनीष यांचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या प्रकारे बॉल होता दिशाहीन बॉल होता. फक्त त्याला दिशा दिली आणि चौका दश केलाय. पहिलं षटक चालू आहे. आपण जर पाहिलं गेलं का जबरदस्त लढाई जी सुरू असणार आहे दुसऱ्या दिवसामध्ये. दर्जेदार क्रिकेटचं या ठिकाणी आयोजन सह्याद्रीच्या या सुंदर अशा ओ यावेळेचा फटका उडवलाय मिडविकेट सीमारेषेच्या दिशेने. मनीष यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मैदान झालंय खुश. मनीष मारले आणखीन एक सुपर पुश चौकार. अतिशय चांगली बॅटिंग मात्र बघायला मिळतीये आणि धावसंख्या पुढे जातीय. स्कोर जर पाहिला गेला 8 धावा धावफलकामध्ये आहेत. चांगला खेळ या ठिकाणी सुरू असणार आहे. यावेळेचा हा देखील बॉल चाललाय तिथे स्ट्रेट बॉल लाईनच्या बाहेर. मिळाला एक सुंदर चौकार. धावसंख्या जर पाहिली गेली 12 धावा धावफलकामध्ये झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग मध्ये. रिवर्सचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. मनीष यांची आज धुलाई चालू आहे. रिवर्सचा प्रयत्न केला. बॉलला पाठवलं जाईल. मनीष यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या जर पाहिली गेली 16 धावा धावफलकामध्ये. धावसंख्या पाहायला मिळते 16 धावा. पुन्हा एकदा दुसरा षटक घेऊन गोलंदाज तयार आहे बॉलिंग मध्ये. यावेळेचा बॉल एकदा मोठा फटका खेळलेला आहे.
बॉल चाललाय फायनलच्या दिशेने आणि इथे मिळाला आहे एक धमाकेदार, नाही गेला अजून चौकार, खूप लांब आहे तिकडे. धावसंख्या मात्र बघायला मिळते आपल्याला स्कोर कार्ड मध्ये 19 धावा असते धावसंख्येमध्ये. चांगला फटका, स्वरूपचा षटक थोडं महागत नाही, खूप महागत पडलेलं असं म्हणावं लागणार आहे, कारण की खूप धमाका केला या नाहीदा. यावेळेस यॉर्कर लेगचा बॉल होता, पुलर लेगचा बॉल तिथे रन नाही मिळणार. एक अतिशय दर्जेदार चेंडू मात्र या ठिकाणी बघायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर 19 धावा धावसंख्येमध्ये बनवलेल्या आहेत. यावेळी दिवसा फटका स्विच केलाय. आज मनीष आहे, त्याचा दिवस आज आहे. सुपर संडेचा धमाका या ठिकाणी केलेला आहे आणि पहा मैदानामध्ये जबरदस्त बॅटिंग करते ते मनीष. धावसंख्या बघायला मिळते ती मांडवी ॲथलेटिक फाउंडेशन संघाची जाऊन पोहोचणारे 4 धावेनं. चौकार या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या पुढे जाते. स्कोर जर पाहायला गेला बोर्डला षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू असताना स्कोर जर पाहायला गेला 23 धावा धावसंख्येमध्ये ज्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 50 षटकार आतापर्यंत लगावलेत. तिरकीट केली आहे, अपील केली मोठ्या प्रमाणात. डायरेक्ट हिट आहे का, गेम झालाय का? ऑन फील्ड आहे, ऑन फील्ड आहे, यस ऑन फील्ड आहे, रिव्ह्यू नाहीये. तर बघू शकता आपण या ठिकाणी एक चांगला फिल्डिंग आणि पोहोचलेले तिथे, कारण हे ॲथलेटिक आहेत. मांडवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ दर्जेदार खेळ संघ आहे. धावसंख्या मात्र आपल्याला आता बघायला मिळते ती 24च्या घरात. हो, यावेळेचा बॉल स्विंग केलाय. राजगुरू यांच्या बॅटमधून बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, आउट ऑफ दी पाक. छेरन राजगुरू कोसळेकर. बघू शकता फटका रिप्ले, सुंदर नजाकत दाखवलेली आणि धावसंख्या मात्र पुढे जाते ती 30. राजगुरू कोसळे यांचा फटका बघू शकता आता.
PPL चौकार. या चौकाराने धावसंख्या मात्र पुढे जाते. स्कोर मूव्ह झाला गेलाय. धावसंख्या मात्र बघायला मिळते ती 44 धाबा. 44 धावा धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्यात. तिसरं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. 44 धावेची नोंद धावफलकामध्ये बनवताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहिलं गेलं या ठिकाणी या गोलंदाज सज्ज आहेत ऑन द विकेटनं. पुन्हा एकदा एक चांगला फटका यावेळेस पाहायला मिळालाय. बॉलला धाडलं यावेळेस लॉंग ऑफला. मात्र क्षेत्ररक्षकानं कोणती चुकी न करता एक अतिशय नेत्रदीपक झेल तिथे टिपलेला आहे आणि 10 बॉलमध्ये 28 धावेची पारी खेळणारा मनीष मात्र बाद झालाय. मात्र एक सुंदर बॅटिंग मनीषची पाहायला मिळाली. चव्वेचाळीस धावा धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तिसरं षटक या ठिकाणी सुरू असणार आहे. हा चेंडू बघा नो बॉल टाकलेला आहे. नो बॉलचा इशारा या ठिकाणी बघायला मिळाला. नो बॉल येतोय आणि आता पुढचा चेंडूवरती नक्कीच फ्रीची संधी जी असणार आहे फलंदाजासाठी जयेशसाठी. जयेशनं काल देखील एक तुफानी बॅटिंग केली होती मांढरदेवी ॲथलेटिक संघासाठी. 45 धावा धावफलकामध्ये 2 बाद असताना ओद विकेटना बॉलर तयार आहे. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळाली. स्कोर जर बघितला गेला 46 धावा धावफलकामध्ये 2 बाद 46 रन्स 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. रवी सनस बॉलिंग ट्रॅकला आहे. होते विकेट न बॉल तयार. लेग स्टंपच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र बघायला मिळालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं एक सुपर हिट कामगिरी आता केलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल यावेळेस पिच केलाय. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी बघायला मिळतोय. व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या जर पाहिली गेली मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन धावसंख्या झालेली ती 48. 2 बाद 48 धावा. रवी सनस मात्र आहे तिथे बॉलिंग मध्ये आपण त्यांना बघू शकता. रवी सनसच्या हातात चेंडू आहे. हा क्रेझी लायन्स टीम साठी. ओ स्लॉट मध्ये बॉल होता त्याला भिरकावून दिलं गेलंय अगदी खूपच लांब. PPL चा लॉंगेस्ट दाखवलाय दम. मॅक्सिमम सिक्सर. आणि या षटकारानंतर धावसंख्या असणार ती 54 धावा झाल्या धावसंख्येमध्ये. तिसरं षटक चालू. 54 धावा धावफलकामध्ये मांढरदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघाने पुन्हा एकदा यावेळी देखील बॉलला
षटकावून दिले गेले. पुन्हा एकदा खूपच लांब षटकार. बघू शकता आपण लागोपाठचे 2 षटकार खेळलेले आहेत. काय बॅटिंग करताय ते जयश. 2 लगातार षटकार ठोकलेत. आता एक मला वेदन मांढरे 500. बघू शकता आपण धावांचा डोंगर उभा केला जयेश यांनी. कालही रन मशीन ठरले होते, आजही रन मशीन ठरलेले आहेत. कालही त्यांनी सुपर बॅटिंग केली होती आणि आजही त्यांनी सुपर बॅटिंग केलेली आहे. इलाका तुम्हारा धमाका हमारा. चला यानंतर होणारा सामन्याचा टॉस करायचा. लगेच टॉस साठी यायचंय. यानंतर होणारी मॅच आहे मॅच नंबर 3. खूपच चांगली लढाई आतापर्यंत दोन्ही संघाने दाखवलेली आहे. खरं तर 8 संघ काल खेळले ना. काल प्रत्येक संघाने 2 मॅच खेळलेले आहेत. आज पुन्हा एकदा 2 मॅच खेळायचे आहेत. शिवतेज बॉयज आणि एसपी सुपर जायंट्सला टॉसर यायचे विक्रम आंद्रे सर आणि शिवतेज संघ. पुन्हा एकदा यावेळेस पायावरती बॉल होता, त्यावरती दाखवलंय बॉलला. बॉन्डलाईनच्या दिशेने बॉल चाललाय. जाईल बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर. पठार प्रीमियर लीगचा चौकार आलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 64 धावा. चौसष्ट धावा धावसंख्येमध्ये 3 बाद झालेले. 64 धावा धावफलकामध्ये मात्र बघायला मिळत आहेत. धावसंख्या आपण बघू शकता 64 धावा असेल धावसंख्येमध्ये. 3 बाद आहेत. 4थं षटक या ठिकाणी जे बघायला मिळते. हितेश मात्र बॉलिंग मध्ये आपण त्यांना बघू शकता. समोर जर पाहायला गेलं बॅटर देखील सज्ज असणार आहेत. नाव आहे ऋतिक. यांना बघू शकता आपण स्ट्राईकला. ऋतिक या शेवटच्या षटकात काय कामगिरी केली जाते. यावेळेचा बॉल हवेमध्ये राईज केलाय. क्षेत्ररक्षक मिस्टेक नाहीये. टिपला झेल. विकेट पतन. पहिले काही फलंदाज खूप चांगले होते, त्यानंतर जर पाहिलं गेलं विकेट आलेले आहेत आणि धावफलक मला दिसत होता 80-90 पर्यंत. तो आता पुन्हा एकदा ती बिल्डिंग ढासळलेली आहे. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी यायचं कॅप्टन धोनी. चला शिवतेज संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने एसपी सुपर जायंट्स टीम कॅप्टन विक्रम आंद्रे सर आणि शिवतेज संघाचे कॅप्टन चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली गेली 64 रन्स बोर्डला 4 बाद असताना यावेळी पाठीमागे गेले बॉल कव्हर मध्ये खेळलेला आहे. कोणताही फील्ड नाही. खाली इलाका केला धमाका. बॉल चाललाय सीमा पार. बहुत हार्ड चौकार. खूपच चांगली या ठिकाणी बॅटिंग मात्र बघायला मिळतीये आणि धावसंख्या जर पाहिली गेली स्कोर कार्ड मध्ये नजर टाकली गेली
68 धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण बघू शकता हा चेंडू तिथे विकेटचं पतन मात्र झालेलं आहे. स्पोर्ट्स ऑन वरती आपण लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता. मांडदेवी ॲथलेटिक फाउंडेशन संघ अगदी आपण तर पाहिलं गेल्या ठिकाणी या चौथं षटक एक बॉल बाकी असणार. या षटकातील एक बॉल बाकी आहे. बघूयात काय कामगिरी होती एका बॉल मध्ये. 68 धावसंख्येमध्ये 5 बाद असताना आपण इथे पाहतायत. यावेळेस बॉल चांगला फटका इनसाइड आउट खेळलाय आणि जागेवर बॉलला डिपॉझिट केलंय आउट ऑफ दी पार्क. वॉटर शॉट बाय अक्षय. षटकार ठोकत हा सामन्याचा फिनिश केले अक्षयनं. रिप्ले बघू शकता. बॉलचा ताकद दाखवली, थोडे मागे गेले आणि हा षटकार ठोकलाय. टोटल स्कोर 74. विजयासाठी 75 धावांचा पाठलाग करायचाय. आवरून घ्यायचंय. चोवीस बॉल मध्ये 76 रन पाहिजेत क्रेझी लायन्सला. मांडादेवी ॲथलेटिक फाउंडेशन मैदानात उतरलेली आहे. क्रेझी लायन्सचे फलंदाज मैदानात पटकन यावे. बोलायचा वेळ नाहीये. फलंदाज पाठवा मैदानात.
त्याला पण होती या ठिकाणी या सुरुवात क्रेझी लायन्स आणि या समोर जर पाहिलं गेलं 75 धावा झाल्या 76 धाव्याचा पाठलाग या ठिकाणी विजयासाठी करायचा आहे आणि गोलंदाज जर पाहिलं गेलं या ठिकाणी सज्ज असणं बॉलिंग साठी क्रेझी लायन्स संघ इथे आपण बघू शकता चांगला बॉल यावेळेस फुल लेंगचा पाहायला मिळालाय तिथे बघू शकता खतरा होऊ शकतो आणि इथे पहिल्याच बॉल वरती रनआउटचे शिकार ठरलेले आहेत मोठा झटका बसलेला आहे क्रेझी लायन्स संघाला रनआउटच्या रूपानं पहिला धक्का इथे ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा नजर हटी और दुर्घटना घटी असं म्हणावं लागले आपल्याला मनीष पाहिजे आता या धावेचा जो पाठलाग आहे तो आता कशा प्रकारे केला जाणार आहे कारण लवकर विकेट पाहायला मिळाली फुटटॉस बॉल यावेळेस आक्रमण नक्कीच पाहायला मिळालेले बॉल चाललाय मिड विकेटला पठार प्रीमियर लीग चाललेला एक जबरदस्त फटका खूपच चांगला फटका या ठिकाणी सजवलेला आहे आणि धावसंख्या पुढे आता जाते स्कोर कार्ड मध्ये अशा धावा करावं लागतील कारण 75 धावा बनवायच्यात पुन्हा एकदा यावेळेचा बॉल जर पाहिला गेला तिथे शतचक बॉल पण दाखल झाला गेले सिंगल येताना या ठिकाणी पाहायला मिळाली एक धावे ती आणि एका धावेनं धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहायला मिळाली स्कोर कार्ड मध्ये नजर जर टाकली गेली आपण क्रेझी लायन्स संघाच्या खात्यामध्ये आपण जर पाहिलं गेलं 5 धावा धावसंख्येमध्ये मात्र ज्या बघायला मिळत आहेत एक गडी बाद आहे 5 धावा असे धावसंख्येमध्ये मनीष मात्र बॉलिंग मध्ये त्यांना आपण बघू शकता बॉलिंग पेश करत ते मनीष स्वरूप असेल समोर बॅटिंग साठी हो यावेळेस हा बॉल नक्कीच चांगल्या टप्प्यावरती मारा केलेला असेल प्रत्येक बॉल एक जरी मिस झाले तरी तुम्हाला तुमचा धावफलक खूप जड वाटणार आहे जी स्टार्टअप तुम्ही केलाय तो मात्र प्लस मध्ये पाहिजे तो ढासळला तर प्रत्येक या बेचा बॉल हवेमध्ये राईज केलाय क्षेत्ररक्षक तिथे नो मॅच लँड मध्ये चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय एक सिंगल आली एका सिंगल धावसंख्या मात्र पुढे जाते स्कोर जर पाहिला गेला 6 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळतात 6 रन्स ऑन बोर्ड एकदा यावेळेचा बॉल पुन्हा एकदा गती देताना पाहायला मिळाले कोणतीच रन आली नाहीये आणि याच बरोबर ती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे पहिल्या षटक या ठिकाणी संपते धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती 6 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत 6 रन्स ऑन बोर्ड आहेत
बॉलिंग मध्ये आले ते पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं गेलं ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळालेलं आहे. फलंदाज देखील जर पाहिलं गेल्या ठिकाणी सज्ज असणार आहेत. बघूयात काय घडणार असेल या डावामध्ये. समोर देखील फलंदाज तयार असणारे बॅटिंग साठी. ओ द विकेट न बॉल तयार आहे. ओहो अतिशय चांगला बॉल सिंगल या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळाला. एक धाव येताना पाहायला मिळते आणि धावसंख्या पुढे जाते. स्कोर जर पाहिला गेला धावसंख्या असेल ती 7 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. यानंतर होणारा सामना एसपी सुपर जायंट्स शिवतेज मध्ये मॅच नंबर 3 या ठिकाणी होणार आहे. सिंगल करताना पाहायला मिळाले. एक धाव येताना पाहायला मिळाली आणि धावसंख्या पुढे जातीये. स्कोर कार्ड मध्ये जर पाहिलं गेलं 8 धावा धावसंख्येमध्ये जे आपल्याला बघायला मिळतात. 8 रन्स ऑन बोर्ड 8 धावा धावसंख्येमध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळलेला बॉल जाईल कॉमेंट्री बॉक्स कडे. सरळ आमच्या स्कोररच्या हातामध्ये आलेला एक दर्जेदार फटका चौकार या ठिकाणी बघायला नक्कीच मिळालाय आणि या चौकाराबरोबर धावसंख्या मात्र बघायला मिळते ती 12 धाबा धावफलकामध्ये ज्या बनवलेल्या आहेत. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू मात्र बघायला मिळालेला आहे. अप्रतिम बॉल यावेळेस बघायला मिळतोय. हा सामना जवळपास जर पाहिलं गेलं मांडदेवी ऍथलेटिक फाउंडेशन संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग झाली, ज्या प्रकारे त्याची गोलंदाजी पाहायला मिळाली, हा फटका देऊन जाईल 6 धावा. गगनचुंबी षटकार आणि या षटकाराबरोबर धावसंख्या 18 धावसंख्येमध्ये आता जाऊन पोहोचतीये. 18 धावसंख्येमध्ये बघायला मिळाले. षटक क्रमांक 2 मात्र या ठिकाणी सुरू असताना विजयासाठी 75 धावेचा पाठलाग. एकदा यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आणि अतिशय सुंदर कॅच टिपलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत. धुम्या बाद झालेत. मात्र 12 बॉलचा खेळ बाकी. आतापर्यंत मांढदेवी ऍथलेटिक संघाने कोणत्या संघाला जम बसू दिलं नाही या मैदानामध्ये, कारण की त्यांनी आक्रमक खेळ दाखवलेला आहे. त्यांच्याकडे चांगले फलंदाज त्यांना मिळालेले आहेत, चांगले डाव त्यांनी लावलेले आहेत आणि आता मात्र बघू शकता हा सामना थोडासा ठिकाणी धावफलक नक्कीच आपल्याला बघायला मिळते. ते 17 धावा धावसंख्येमध्ये बनवल्या गेल्या. 2 गडी बाद असताना आपण पाहत आहेत. दुसरं षटक त्या ठिकाणी सुरू असणार आहे. राज आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं गेलं राहुल मैदानामध्ये चांगला खेळ सुरू असताना आपण बघू शकता. इथे 17 धावा बोर्डला 2 गडी बाद असताना ओ यावे देखील बॉलला पिक केले. स्लॉट में थी, उसे भेजा पार्किंग प्लॉट में. बाहुबली लगा सिक्सर और ये 6 रन. पठार प्रीमियर लीग रिप्ले देखील चांगला आहे. राहुलचा पॉवरफुल षटकार. शिवतेज बॉयज आणि एसपी सुपर जायंट. टॉस झाला नाही का अजून? टॉस साठी प्लीज आपल्याला शेवटचा विनंतीचा पुकार आहे. आता शिवतेज बॉयज संघ आणि एसपी सुपर जायंट दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे, हजर व्हायचे. आणि नितीन मांढरे सरांच्या हस्ते टॉस संपन्न केला जाईल. आता
नितीन सर चला टॉस करून घ्यायचंय आपण कॅप्टनला बोलून घ्या आता तुम्ही आम्हाला डायरेक्ट टॉसचा निर्णय सांगायचा आहे चांगला सुपर बॉल यावेळेस बघायला मिळालेला आहे तिसरं षटक हा सामना मांढर देवी ऍथलेटिक फाउंडेशन संघाकडे गेलेला आहे क्रेझी लायन्स संघ धावसंख्या जर पाहिली गेली 23 धावा धावफलकामध्ये ज्या पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा यावेळेस आउटसाइड मध्ये बॉल बघायला मिळाला मिड विकेटला शतक असेल बॉल पर्यंत एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना दिसतीये धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते आपल्याला एक धाव येताना पाहायला मिळाली आणि धावफलक मात्र पुढे जाताना दिसते धावसंख्या जर पाहिली गेली 25 धावा धावसंख्येमध्ये आहेत ओहो आला टप्प्यात आला आणि बॉलचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे पाठीमागच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये जवळपास 18 धावा आल्या होत्या तो सामना थोडक्यात गमावा लागला 2 चेंडू आणि 13 धावेवरती मॅच आली होती पुन्हा एकदा विकेट न मारा करण्यासाठी बॉल तयार आहे इनसाइड आउट यावेळेस आला बॉल आणि पहा बॉल मध्ये एक चांगला टप्पा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय परत चेंडू या ठिकाणी जो नक्कीच बघायला मिळाला असणार आहे एक बॉल बाकी असणार आहे आता 30 धावा धावसंख्येमध्ये 2 बाद 31 धावा झालेल्या आहेत मात्र सामना खूप लांब अजून आहे पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर बॉल अतिशय अप्रतिम टप्पा या ठिकाणी बघायला मिळतोय आणि याच बरोबर ती 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकामध्ये 6 बॉल मध्ये आता विजयासाठी पाहिजेत त्या अजून देखील 44 धावांची गरज अजून देखील आहे 44 धावांची गरज 6 बॉल मध्ये आता अजून देखील असणार आहे विजयासाठी तन्मय आलाय बॉलिंग मध्ये आणि तन्मयचा पहिला बॉल जर पाहिला गेला त्या ठिकाणी सिंगल येताना पाहायला मिळाले एक धावा येताना दिसते आपल्याला आणि एका धावेच्या बरोबर धावसंख्या मात्र पुढे जातीये 32 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत तन्मय घोरपडे बॉलिंग मध्ये आले मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन या संघासाठी 4थं षटक या ठिकाणी पेश करता येते तन्मय हवेमध्ये बॉल यावेळेस पाहायला मिळाला शत्रशक तिथे चेंडूच्या खाली वेल कॅच अँड द एंड ऑफ मूवी आता म्हणावं लागेल हा सामना पूर्णपणे मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन संघ असं झालं आता हुसेन बोल्टला कोणी जगामध्ये हरू शकत नाही 100 मीटर शर्यतीमध्ये तसंच आता झालेलं आहे मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशन संघाला देखील आता यांच्या मला कोणताही उत्साह आला तरी आता या धावा बनू शकत नाही कारण की फरक तेवढा झालेला आहे आणि सामना खूप दूर निघून चाललेला आहे
चांगला बॉल यावेळेस बघायला मिळालेला आहे. सिंगल प्राप्त होतीये. एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळालेली आहे. मात्र प्रत्येक संघाला 7 मॅचेस आहेत. काही संघ पराभूत होत आहेत, मात्र काही संघ लगातार जिंकतायत. हैदराबाद देखील पहिल्यांदा आली होती, जिंकत जिंकत चालली होती, तर नंतर त्यांना चांगला टायर त्यांचा पंक्चर झाला. बघूया आता काय घडणार आहे पुढे. ओ क्लीन बॉल, तन्मय घोरपडे दांडा उडून टाकलाय. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला हवेमध्ये आणि सुपर रविवार आहे आज आणि विजय प्राप्त केला जातोय. हा मोठा विजय असेल आणि या विजयानं मला वाटतं पॉइंट टेबलचा राजा बनत चाललाय. एक बॉल राहिलाय. या विजयानंतर पॉइंट टेबलचा राजा बनेल तो मांढरदेवी ऍथलेटिक फाउंडेशनचा संघ. क्रिकेट आहे मित्रांनो, चांगला खेळ संघाला नेहमीच कौतुकाचं स्थान दिली पाहिजे आपण, कारण की खूप चांगलं कॉम्बिनेशन. कॅप्टनचं कौतुक करावं लागणार आहे. आणि हाच बरोबर त्या सामना इथे जिंकला गेलाय. मांढरदेवी ऍथलेटिक्स फाउंडेशन संघाने विजय ठरलेले आहेत. वेल डन, वेल. काय खेळले, खूप जबरदस्त खेळले सर्वच खेळाडू. राजगुरू सर असतील, सोबतच जयेश असणारे आणि ओपनिंगला आल्यानंतर पॉवरफुल खेळ दाखवला.